नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे आणि जवळजवळ आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता मी माझ्या कामाची सुरुवात करत आहे. तर पाहू शकता या सर्व बॉबिन्स आहेत. तर या बॉबिन आता मी पूर्णपणे भरून घेणार आहे आणि नंतर माझ्या शिलाईचं काम चालू करणार आहे. तर इकडं बघा, ही आमची आहे पिट्टू. पिट्टू चल इकडे, चल 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 इकडे बघ पिट्टू. पिट्टूची पण झाली आता मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे. टाटा कर, टाटा कर. तर पिट्टूची पण आता झालेली आहे आंघोळ. तर आता या बॉबिन मी पटपट भरून घेतो आणि एक गोदडीची जी शिलाई आहे ती मी अर्धी केलेली आहे आणि अर्धी शिलाई त्या गोदडीची आता राहिलेली आहे, तर ती पण मी आता पूर्ण करणार आहे. तर पाहू शकता ही ती गोदडी आहे. तर हिची मी एक साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हिला आता आपण जास्तीचा भाग कट करून नंतर मग मला या गोदडीला बॉक्स बनवायचे आहेत. तर त्याआधी ही जी बॉबिन आहे ते बॉबिन भरून घेतो. आणि बघा ही आमची पिट्टू मध्ये मध्ये मस्ती करत असते सारखी सारखी. काय करते पिट्टू? इकडे आहे आमची दीदी. दीदी हाय कर. तर चला मग आता ही बॉबिन घेतो पटपट भरून आणि आपल्या कामाची आता मी सुरुवात करतो. तर पाहू शकता याप्रमाणे आता ही जी बॉबिन होती ते आता सगळे बॉबिन आता भरून घेतलेले. तर एकदा बॉबिन भरून घेतल्यानंतर मग आपल्याला दिवसभर काय ताप नसतो आणि जर बॉबिन आपण जर नाही भरले तर मग बॉबिन संपल्यानंतर मग परत टाईम आपला वेस्ट होतो. त्याच्यामुळे मी कामाला सुरुवात करायच्या अगोदर अशा बॉबिन भरून ठेवतो. तर पाहू शकता ही आता ही अशी गोदडी आहे. हिची एक साईड आता मारून घेतलेली आहे. तर हिला आता जास्तीचा भाग जो काही आहे तो आता मी कट करणार आहे. तर आता मस्त असं ऊन पडलेलं आहे. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि बघा एकदम मस्त असं ऊन पडलेलं आहे बाहेर. तर आपल्या घराच्या समोर असं एकदम मस्त असं गोडाऊन झालेलं आहे. ऊन पण वाढत झालेलं आहे आता आणि आता ते गोदड्याला पट्ट्या लावायच्या. नाश्ता झाला आपला मग लावायची. तर एक चंदननगरच्या गोदड्या होत्या. तर आपली यात्रा बित्रा होती त्याच्यामुळे जरा लेट झाले या गोदड्या शिवण्यासाठी. 2-4 दिवस नुसते यात्रेचंच काम चालू होतं इथं. तर आता ही गोदडी झाल्यानंतर अजून 2 बाळाच्या लहान लहान गोदड्या बनवायच्या आहेत आणि त्यांचं काम आज मला पूर्ण करायचं आहे, है ना. अजून 2 बॉर्डर पण लावून सगळे 2 गोदडे बारीक भरून 2 बाळाच्या गोदड्या पण शिवायच्यात ना. आता ह्या गोदडीचा जास्त भाग कट करणार आहे आणि नंतर मग अजून 2 बाळाच्या गोदड्या आपण बनवणार आहोत. तर ही 8 साड्यांची गोदडी होती आणि 8 साड्यांची पातळ अशी गोदडी बनवली होती. तर हिचा जास्त भाग आता मी कापणार आहे. तर पाहू शकता ज्याप्रमाणे असा हा जास्तीचा भाग आता मी कापून घेतलेला आहे. तर आपली गोदडी जी असते लांबीला खूप लांब होते, जवळ 7.5 फुटापर्यंत होते आणि 6 फुटाला रुंदी आहे. तर आता गोदडी मी आता बॉक्स बनवून घेतो. तोपर्यंत पाहू काय नाश्ता बनवू नका, है ना. नाश्ता आज उपमा खायचे आपल्याला, चहा नाश्ता चहा आहे ना. ठीक आहे, तोपर्यंत बनवू मग मी माझं ह्या गोदडीला एक बॉक्स बनवायला चालू करतो. तर पाहू शकता याप्रमाणे आता या गोदडीला मी बॉक्स बनवायला चालू करत आहे. पातळ गोदडी आहे आणि पहा एक साईडला तर आमचा नाश्ता पण झाला आहे तयार. तर पाहुणे असं मस्त असं बनवलेलं आहे उपीट आणि चहा. आमचा हा सकाळचा नाश्ता आहे. इकडे बघा आमचा पिट्टू पण नाश्ता करत आहे. आता पिट्टू मस्ती न करू, खुशी टाटा कर. सगळ्यांचा चालला आहे नाश्ता. आता नाश्ता झाल्यानंतर त्या गोदडीचं काम मी पूर्ण करतो पटपट आणि तू एक साईडला पट्टी लाव, आहे ना. या गोदडीला आता मी बॉक्स बनवून घेतले आहे. 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स याप्रमाणे असे बनवलेले आहे. मस्त लुक आला या गोदडीला. तर फक्त 8 साड्यांची ही गोदडी होती. तर बघा ही आतली बाजू आहे म्हणजे मागची बाजू, मागच्या बाजूला अशी फिनिशिंग आलेली आहे मस्त. याप्रमाणे या गोदडीला आता बॉक्स आता बनवून घेतलेले आहेत आणि आता याच कस्टमरच्या आपल्याला 2 बनवायचे ना अजून लहान बाळाच्या. तर त्याच्यामध्ये बारीक सारी कपडे आहेत, असे गाऊनचे बारीक सारी कपडे आहेत. तर ते कपडे वगैरे टाकून आपण मस्त असं आता बाळासाठी किती 2 वर्षाच्या मुलासाठी ना 2 वर्षाचं 2-3 वर्षाचं लय लहान पण नाही लय मोठी पण नाही. तर अशा बाळासाठी आता मस्त अशी गोदडी आपण आता जुन्या साड्यांपासून जुन्या कपड्यांपासून बनवणार आहोत. त्यात बारीकचे ते जे असतात ना, हां
काय साड्या आहेत, काय गाऊनचे कपडे, मग गाऊनचे कपडे लावायचे. कडक शिलाई असेल ते फाडून टाकायची. हा, बटन फिटन. तिला कवर कुठला साडीचाच लावायचा. हा, साडीचं या साडीचं लावायचं. त्या साडीचा कवर लावून त्याच्या 2 गोधड्या बनवायच्यात ना. हा. ठीक आहे, मग पटकस कर. तर पाहू शकता आता आपल्याला लहान बाळाची गोधडी बनवायची आहे. तर बाबूली पहिल्यांदा साडीला 2 फोल्ड केलेलं एक पदर खाली टाकलेला आहे आणि त्याच्यावर गाऊनचे तुकडे याप्रमाणे टाकलेले आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे असे गाऊनचे तुकडे सम साईडला आहे ना, सर्वत्र सगळीकडे सारखे येतील असे टाकायचे ना. हा. तर सर्वत्र सारखे येतील याप्रमाणे असे गाऊनचे तुकडे अंतरायचे. तर जास्त मोठी नाही बनवायची आपल्याला, लहान बाळासाठी आपण ही गोधडी बनवत आहे. आता ह्या एकाच कस्टमरच्या आहेत, 3 मोठ्या गोधड्या आहेत त्यांच्या आणि 2 लहान बाळासाठी अशी गोधडी बनवायची आहे. बस का अजून टाकणार आहे? बस हे एक पदर टाकायचं, मग वरून खालून डबल पदर घेऊन परत साडीचा एक कवर, चांगला कवर वरून टाकायचा आहे ना. सर्वत्र सम साईडने अंतरायचं आहे ना. हा. तर गावचे जे तुकडे असतात ते जे जाड असतात शिलाई गेलेली ते कापून टाकायचे आणि याप्रमाणे असे जे गावचे धडपे आहेत ते धडपे याप्रमाणे सर्वत्र सम साईडने अंतरून आता याच्यावरती साडीचा अजून कवर टाकायचा. म्हणजे आपली लहान बाळाची एकदम मस्त अशी गोधडी आता तयार होईल. तर पहा ही साडी टाकणार आहोत वरून. त्याप्रमाणे साडीचा वरून पण याप्रमाणे कवर टाकून दिलेला आहे आणि या ज्या टाचपिन आहे त्या टाचपिन आपण याप्रमाणे असे लावणार आहोत. आणि काय होतं की आतमध्ये जे तुकडे आहेत जे आपण जे बारीक साईड कवडे टाकलेले आहेत ते सरकत नाहीत शिलाई करायच्या टायमाला है ना. नाहीतर मग गोधडी गोळा होणार आणि घड्यात पण पडतात. त्याच्यामुळे याप्रमाणे अशा टाचपिन लावून घ्यायचे सर्वत्र. आणि लहान बाळाची गोधडी शिवायला जास्त काय आपल्याला टाईम लागत नाही. जवळ अर्धा तास 1 तासामध्ये आपली पूर्ण गोधडी शिवून होती. तर याप्रमाणे अशी लहान बाळाची गोधडी आता आपण बनवणार आहोत. तर 2 बनवायच्यात. ही पहिल्यांदा एक बनवतो, नंतर अजून एक बनवायची आहे. याप्रमाणे असं आता पिना लावून घेतलेले आहेत आणि जो काही जास्त एकदम लेवलमध्ये अशी गोधडी कट करून घ्यायची आणि शिलाई करायच्या टायमाला याच्या पिना वगैरे लावलेली आहेत त्या काढून घ्यायची. घाल घडी त्याला. तर याप्रमाणे अशी घडी घालायची आणि एक साईडने आपली शिलाईचं काम आता चालू करायचं. टाचपिन लावण्यापेक्षा काही लोक त्याला दोघेने शिवून पण घेतात. लांब टाके काढायचे, लांब टाके काढून मग नंतर मग ते दोघे काढले तरी पण जमतं. पण मी आता टाचपिन लावतो, टाचपिनच लावून या पद्धतीने अशी लहान बाळाची गोधडी बनवत असतो. तर हिला आता मी शिलाई मारून घेतो पटापट. तर ह्या गोधडीला ही जी बाळाची गोधडी दिला आता मी एक साईडला टीप मारून घेतली बघा. तर एकदम मस्त झालेली अशी गाऊनचे तुकडे टाकलेले त्याच्या आतमध्ये. तर अशी जाड आणि अशी मस्त अशी ही गोधडी बनलेली आहे. त्या गोधडीला मी आता बॉक्स बनवणार आहे आणि तोपर्यंत बघा त्या गोधडीला बॉक्स बनवून घेतो. आणि अजून एक गोधडी यांची आता आपल्याला बनवायची आहे. तर बॉक्स बनवल्यानंतर ह्या गोधडीला अजून मस्त असा लुक येणार आहे. त्यांची जाता दुसरी गोधडी पावडी एक साईडला भरत आहे ना. दुसरी गोधडी बघते ना, भर लवकर. म्हणजे अर्ध्या तासामध्ये आता ही गोधडीचं माझं बॉक्स बनवून होऊन जाईल पूर्णपणे. या गोधडीला आता बॉक्स बनवून घेतले मी याप्रमाणे. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स असे बनवलेले एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोधडीला. तर आता बघून या एक साईडला ही गोधडी पण आता भरून ठेवलेली आहे. तर या गोधडीला पण मी आता याप्रमाणे जसं आता उभ्या आणि आडव्या दोन्ही साईडला टीप मारून घेणार आहे. पागू तो बॉर्डर लावा आता याला. तर पागू आता ही जी बाळाची गोधडी आहे याला आता बॉर्डर लावणार आहे आणि या गोधडीला मी उभ्या आणि आडव्या दोन्ही पण टीप मारून घेतो पटपट. तर पाहू शकता लहान बाळाच्या गोधड्या होत्या. तर लहान बाळाची गोधडी याप्रमाणे अशी आता बनवून माझी रेडी झालेली आहे. तर पागून याला बॉर्डर पण लावून घेतली. पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोधडीला. लहान बाळाची ही गोधडी 2 गोधड्या बनवून द्यायच्या होत्या कस्टमरला. तर दोन्ही आता माझ्या बनवून झालेल्या आहेत. तर याप्रमाणे आता या 2 गोधड्यांना जे बारक्या होत्या बारक्या बाळाच्या 2 गोधड्या बनवून झालेल्या आहेत आणि एक साईडला पाडून आता पट्टी लावत आहे. या मोठ्या 3 गोधड्यांना पाडून आता पट्टी लावायचं आहे. आता मी दुसऱ्या कस्टमरचं काम चालू करणार आहे. तर पाहू शकता मग याप्रमाणे असं ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये कमी 3 एका पोत्यामध्ये आपल्याला 3 गोधड्या बनवायच्या आहेत एका कस्टमरच्या. तर ते आता पाहूयात आपण त्याच्यामध्ये किती आहेत साड्या.
यामध्ये 3 गोधड्या बनवायच्या आहेत. याप्रमाणे अशा साड्या दिलेल्या आहे कस्टमरने. ह्या सकाळी ज्या बनवत होतो त्या वेगळ्या कस्टमरच्या होत्या आणि ह्या वेगळ्या कस्टमरच्या आहेत. खालीवर साडीला कवर लावायसाठी याप्रमाणे अशी गाड बांधून दिलेली आहे. तर ही गाड बांधलेली आहे. तर आता या सगळ्या साड्या मोजून एक आपल्याला किती साड्यांची गोधडी होईल ते आता आपण पाहूया. तर 10 साड्यांची मला आता गोधड्या बनवायच्या आहेत आणि या साडीचा आपल्याला बॉर्डर लावायचे आहे. तर पहिले तर 10 साड्याची मी आता एक गोधडी साईड 10 साड्या साईडला काढून त्याची पहिल्यांदा एक गोधडी बनवणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी गाठ बांधलेली आहे. या दोघांचा कवर लावायचा. चांगल्या साड्या आहेत, एकदम नवीन साड्या आहेत. यांचाच आपल्याला कवर लावून अशा मस्त 10 साड्यांच्या गोधड्या बनवायच्या आहेत. सगळ्या साड्यांना जे काही लेस असेल किंवा फॉल असेल ते आता मी काढणार आहे. काढून मग याचे धडके वगैरे बनवून मग गोधडी याची बघणार आहे. तर याप्रमाणे हे जे लेस आहेत त्याप्रमाणे लेस काढून टाकायचे. काय रे पिटू? पिटूला दाखव. काय पिटू? याप्रमाणे फॉल बिल काय असेल ते पूर्ण काढायचे आणि नंतर मग त्याचे धडके भरून गोधडी भरून मग शिलाई चालू करायची. 10 साड्यांमध्ये एवढे लेस आणि फॉल निघले. या 10 साड्यांची गोधडी मी आता बनवणार आहे. आता याचे धडके बनवतो पहिल्यांदा, नंतर मग सर्व जोडून वगैरे आपल्याला शिलाईचं काम करायचं आहे. तर या एक कस्टमरच्याच आपल्याला 3 गोधड्या अशा बनवायच्या आहेत 10 साड्यांच्या. बघा किती लेस निघले. हे जे लेस असेच जर राहिले तर आपले गोधडी एक साईडला जाड आणि एक साईडला पातळ होते आणि धागा मग सारखा तुटतो. त्याच्यामुळे हे लेस आणि फॉल मी काढून टाकतो. तर पाहू शकता ही हात शिलाई केलेली गोधडी होती आणि हिला मी कवर लावला होता आणि एक गोधडी त्यांची म्हणजे 2 गोधड्या एका कस्टमरच्या होत्या. या गावामधल्याच आहेत. तर या 2 गोधड्या मी आता द्यायला जाणार आहे आणि आता जे काम आपण अर्धं राहिलेलं आहे ते आता हे गोधड्या देऊन आल्यानंतर मग या गोधडीचं काम त्या गोधड्यांचं काम मी चालू करणार आहे. प्रोडक्ट लावायचं काम पण आहे. तर ते काम पण आता जवळजवळ किती 6:30 वाजलेले. तर संध्याकाळी हे गोधड्या देऊन आल्यानंतर मग बॉर्डर लावून गोधडी वगैरे आम्ही बघून त्याचं पण काम आता चालू करणार आहे. तर ही गोधडी मी आता द्यायला जाणार आहे गावामध्ये. तर या सोसायटीमध्ये आलो होतो आणि इथं 2 गोधडी द्यायच्या होत्या. मला 2 गोधड्या दिल्या आणि 650 रुपयाचं काम होतं का कस्टमरचं. पैसे आता आले. तर असे इथून काम येत राहतात गावातल्या दोन्ही गावामधून पण. फोन आले की मग जवळपास असलं की जातो मी आणि गोधडीचं काम घेऊन पण येतो आणि जेव्हा द्यायला पण जातो. तर चला बाबा चला. तर बाबा विचारत होते काय करता काय म्हणजे गोधड्या कशा शिवता काय वगैरे त्यांना सांगितली सगळी माहिती. आणि पाहू शकता नगर हायवे आहे आणि नगर हायवे पासून लोणीकडनं आम्ही जवळजवळ 1 किलोमीटरवरच राहतो वस्तीवरती, पाटील वस्ती म्हणून. हा नगर हायवे आहे. तर सोसायटीमध्ये 2 गोधड्या द्यायच्या होत्या मला. तर त्या गोधड्या देऊन आल्यानंतर 10 साड्यांची गोधडी मी याप्रमाणे अशी भरलेली आहे. भरून याप्रमाणे अशा 10 ते 15 टिपं मारून घेतलेले आहेत. तर पाहू शकता पिवळ्या कलरची साडी नवीन साडी आहे. कस्टमरला नवीन साडी दिली होती. तर अशी ही साडी नवीन साडी लावलेली आहे. आणि एक साईडला बाबू पण आता पट्टी लावते नाही गोधडीला. हा पट्टी लावायची होता, पट्टी काढायची. आणि ही काय पिट्टूचं काय लोडगोड चालू मध्ये. पिट्टू टाटा कर. टाटा. खूप मस्ती करते या. काम करून देत नाही बिलकुल पण. बिलकुल. पप्पाकडे बघून कर. इकडे बघ इकडे. पप्पाला टाटा. चल इकडे. ही बिलकुल काम करून देत नाही मुलगी. खूप मस्ती करते हा. टाटा कर. टाटा कर टाटा कर. सारे घर पालथं घालते अंगावर. काय काम करते तू? मला गोधडी शिव लागते, ब्लाऊज शिव लागते. मी त्या टेप गळ्यात टाकून फिरत येते आका घर. ब्लाऊज कशी कापते मम्मी? पक्को काय पाहिजे तुला? मम्मी काय करते? ब्लाऊज
खूप मस्त आगर तू काय खाल्ली बघ खूप मस्ती करते पेटू, त्याच्यामुळे कसं काम आमचं थोडं लेट आगर होतं. ते तोंड काय केलंय काळा तिने असं मातीत खेळून आली बाहेर. कुठं मातीमध्ये का? बघू तोंड तोंड बघू तिचं. बाहेर खेळून आली. बघा तिने कसं तोंड तिचं काळा करून घेतलं. हा पाणी टाकून ओली मातीत खेळून आली ती बाहेर. अरे बाई. तर पाहू शकता आता हे जवळजवळ 8 वाजत आलेले आहेत आणि आता पावरला पट्टी पण लावायची आहे गोदडीला. 10 वाजेपर्यंत आता दोन्ही गोदडीला पट्टे फायनली करायचे, उद्या देऊन टाकायचे कस्टमरला. 10 वाजेपर्यंत आमची आता मशीन चालू राहील है ना. हा आता काय संध्याकाळी स्वयंपाक वगैरे नाही. हाय, छी. ए टाटा कर पप्पाला, टाटा कर. टाटा टाटा. तर लाव मग तू पट्टी आता. हा. त्या 3 गोदडींना तू पट्टी लावून घे आणि आता काय ही या गोदडीचं काम करतो थोडंफार है ना. तर असा आमचा आजचा दिवस गेलेला आहे आणि गोदड्यांचं काम आपल्याला येत राहतं कंटिन्युअसली, येत राहतं आणि जात पण राहतात. तर आज 2 गोदड्या मी देऊन आलेलो आहे आणि ही दुसऱ्या कस्टमरची 3 गोदड्या 10-10 साड्यांच्या 3 गोदड्यांचं काम आता मला करायचं आहे. ते पण काम आता 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल. तर आजचा ब्लॉग व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सपोर्ट करा.